नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील पळसण गावात असलेल्या आश्रमशाळेचं धक्कादायक वास्तव समोर आलं। आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना सोयी सुविधा मिळत नसल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कृष्णा चौधरींनी केला। आश्रमशाळेत 440 विद्यार्थी आहेत, मात्र या विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी बेड नसल्यानं फरशीवरच झोपावं लागतं। शौचालय देखील व्यवस्थित नसल्यानं विद्यार्थ्यांची गैरसोय होते। अस्वच्छता असल्यानं साप, नाग या सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती आहे। यामुळे आश्रमशाळेसाठी शासनाकडून मिळणारा लाखो रुपयांचा निधी जातो कुठे असा प्रश्न उपस्थित होतोय। ह्या ठिकाणी जर एवढं शासन खर्च करतंय तर ह्या ठिकाणी हे मुलं जर कैद्यासारखी त्याची व्यवस्था या ठिकाणी आहे तर हे शासन याच्यावर लक्ष का देत नाही। तर त्यावेळेस त्यांच्यासुद्धा एक तोंडून उत्तर मिळालं की ह्या ठिकाणी आम्ही आमच्या मागण्या करतो, आम्ही मागणी करतो, परंतु त्याच्यावर तर शासन जर डोकीच उचलत नाही तर हे कोणी करायचं। म्हणून आम्ही या ठिकाणी ठरवलं का काहीतरी इथलं न्याय मिळलं पाहिजे, आदिवासीसाठी न्याय मिळवून दिला पाहिजे। असं आम्ही या ठिकाणी कुठंतरी एक निवेदनाद्वारे आम्ही तो प्रयत्न करणार आहेत आणि नाहीच ते कुठे सोयीसुविधा नाही उपलब्ध झाल्या तर आम्ही उपोषण करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।